नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. एकदम काहीतरी चटपटीत असं खायचा विचार करत असाल तर आज आपण घरच्या घरी असं व्हेज मंचुरियन बनवूया. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसाठी. तर आपल्याला एकदम चटपटीत असं व्हेज मंचुरियन हॉटेल टाईप सारखं बनवायचं आहे. त्यासाठी आपण घेतलेला आहे पत्ताकोबी. तर चांगला पत्ताकोबी धुवून घेतलेला आहे. त्यामध्ये आता आपण एकदम बारीक बारीक पत्ताकोबीला कापणार आहोत. कापू शकतो किंवा आपण खिसूनही घेऊ शकतो, फक्त एकदम बारीक बारीक झाला पाहिजे. अशा प्रकारे एकदम बारीक बारीक असं आपण पत्ताकोबी कापून घेतलेला आहे. तर हा पूर्ण कापलेला पत्ताकोबी जो आहे तो पत्ताकोबी आपल्याला एका बाउलमध्ये आपल्याला भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे गाजर त्यामध्ये टाकायचं आहे. गाजर ही बारीक बारीक असं कापून घेऊन बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर आता गाजर आणि जे पत्ताकोबी आहे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचे. त्यामध्ये असं थोडंसं अर्धा वाटी मैदा, अर्धा वाटी कॉर्नफ्लॉवर जे आपण मक्याचं पीठ म्हणतो तेही टाकून घ्यायचे. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडंसं धना पावडर टाकायचं आहे. बारीक बारीक कापलेला लसूण आणि अद्रक ही त्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आणि थोडीशी हिरवी मिरची चवीपुरतं तिखट आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी अजिबात टाकायचं नाही, कारण की हे जे भाज्या कापलेल्या आहेत त्या भाज्याला पाणी सुटणार आहे. तर फक्त आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर थोडंसं आपण असं मळून घेतल्याच्या नंतर आपल्याला असं एकदम पीठ तयार झालेलं दिसेल, जे आपल्याला मंचुरियन बनवण्यासाठी व्यवस्थित मंचुरियन बनण्यासाठी एकदम पीठ व्यवस्थित चांगलं मळून घ्यायचं, ज्यामुळे की तेलामध्ये ते मंचुरियनचे तुकडे पडणार नाहीत किंवा फुटणार नाही. तशा प्रकारे आपलं पीठ तयार झालेलं आहे. तसे आपल्याला एकदम चांगले प्रकारे गोलगोल किंवा असे आवडधोबड जरी बनवले तरी मंचुरियन बनवून घ्यायचे. असे बनवून घ्यायचे गोळे की जे आपले तेलामध्ये फुटणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला एक गोळा करून पूर्ण गोळे असे तयार करून घ्यायचे आहेत, ज्यामुळे की एकदम चांगलं मंचुरियन बनेल. एकसारखे आपल्याला बनवून घ्यायचे. तशा प्रकारे एकसारखे आपण पूर्ण गोलगोल गोळे बनवून घ्यायचे, जे आपले बनवून तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला गॅस पेटवायचा आहे आणि गॅस पेटवून आपल्याला कढई ठेवायची मंचुरियन आपल्याला तळण्यासाठी. तर गॅस पेटवून आपण कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आणि तेल चांगलं गरम झाल्याच्या नंतर जे मंचुरियन आपण ठेवले ते व्यवस्थित एक 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 आपल्याला टाकून घ्यायचे त्यामध्ये. तर चांगले मंचुरियन व्यवस्थित तळून घ्यायचे, ज्यामुळे एकदम मस्त बनतील. तर आपले एकही असं मंचुरियन फुटलेलं नाही किंवा त्यामध्ये कुठलीही भाजी सुटून वेगळी झालेली नाही. एकदम गोल गोल आणि चांगले आणि खमंग असे हे मंचुरियन आपले तयार होत आहे. अशाही प्रकारे तुम्ही घरच्या घरी एकदम हॉटेल टाईप सारखं मंचुरियन बनवू शकता. असे एकदम व्यवस्थित आपले मंचुरियन आपण तळत आहोत. तर एकदम चांगले आणि व्यवस्थित आपल्याला ही मंचुरियन तळून घ्यायचे आहेत, ज्यामुळे कच्चेही आतमध्ये राहणार नाही. जास्त फुल गॅस पण करायचा नाही आणि जास्त कमी पण करायचा नाही आणि जास्त करपू पण द्यायचे नाही. तशा प्रकारे आपले हे मंचुरियन तळत आहेत तेलामध्ये. ते एकदम चांगल्या प्रकारे असे आहे. थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे, ज्यामध्ये आतमधल्या जे भाज्या आहेत, जे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, मैदा टाकलेला आहे, तेही चांगल्या प्रकारे तळून निघेल. तर अशा प्रकारे आपण पूर्ण एकदम कडक असे हे मंचुरियन तळून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला हे सगळे जे मंचुरियन एक करून असे सगळे जे आपण गोल गोल ठेवलेले आहेत सगळे मंचुरियन केलेले आहेत ते आपल्याला पूर्ण तळून घ्यायचे. तशा प्रकारे पूर्ण आपले जे मंचुरियनचे गोळे आहेत ते तळून झालेले आहेत. तशा प्रकारे आपले त्यानंतर आपल्याला हे सॉस बनवायचा आहे मंचुरियनचा. तर एकदम कडक असे हे सगळे मंचुरियन आपले तळून तयार झालेले आहेत. तर आता आपल्याला फोडणी देण्यासाठी सॉस बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे. ते एकदम बारीक बारीक पूर्ण कापून, ज्यामध्ये कांदा आहे, मिरची आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, अद्रक आहे आणि शिमला मिरची आहे. तर आपण आता कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल टाकून त्यामध्ये आपल्याला जो आपण बारीक बारीक कापलेला लसूण आहे तो टाकायचा. त्यानंतर अद्रक टाकायची आहे. अद्रक लसूण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची, ज्यामुळे आपल्याला एकदम चांगली चवीला सॉस बनेल. तर आता मंचुरियनचं आपल्याला जे सॉस बनवायचं आहे त्यासाठी आपण हिरवी मिरची त्यामध्ये घातलेली आहे. हे व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचे.
त्यानंतर जो कांदा कापलेला आहे थोडासा मोठा मोठा अशा प्रकारे कांदा कापून घ्यायचा आणि जी आपण शिमला मिरची कापलेली तेही त्यामध्ये टाकून देऊया. तर अशा प्रकारे एकदम चांगला आपल्याला सॉस बनवायचा आहे. तर हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून तेलामध्ये चांगल्या प्रकारे भाज्या आपल्याला भाजून आणि शिजवून घ्यायच्या आहे. चवीसाठी आपल्याला थोडीशी लाल मिरची टाकायची, त्यानंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि शिजवण्यासाठी आपल्याला हे पाणीही त्यामध्ये घालायचं आहे. अशा प्रकारे आपण थोडंसं त्यामध्ये पाणी घालूया, ज्यामुळे आपल्या भाज्या एकदम चांगल्या प्रकारे शिजून येतील. नंतर थोडंसं कॉर्नफ्लोअर घ्यायचंय, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला थोडी ग्रेव्ही बनवण्यासाठी मिक्स करून तेही त्यामध्ये टाकायचं, ज्यामुळे एकदम चांगलं आपलं ते सॉस बनेल, ग्रेव्ही बनेल. त्यामुळे एकदम चविष्ट आपलं मंचुरियन तयार होईल. तशा प्रकारे आपण जे कॉर्नफ्लॉवरची बनवून घेतलेलं आहे पाणी टाकून तेही आपण टाकून घेतलेलं आहे. तर एकदम चांगलं त्यामध्ये थोडंसं तसं सोया सॉस टाकायचं आहे. त्यानंतर रेड चिली सॉस पण थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपलं एकदम चविष्ट आणि एकदम रेस्टॉरंट टाइप मंचुरियन तयार होणार आहे. जे आपण तळलेलं मंचुरियनच्या गोट्या आहेत, जे गोल गोल केलेले, ते पूर्ण मंचुरियन आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे. तशा प्रकारे नंबर 1 असं मंचुरियन आपलं तयार झालेलं आहे. वरतून थोडीशी कांदा पात आणि कोथिंबीर पण त्यावरती घालून घ्यायचे. एकदम चविष्ट असं हे आपलं हॉटेल टाइप एकदम तुम्ही घरच्या घरी बनवून मंचुरियन खाऊ शकता. तर तुम्हीही घरच्या घरी असं मंचुरियन बनवा, जास्त वेळ लागत नाही. एकदम चांगल्या प्रकारे आपण घरच्या घरी हे मंचुरियन हॉटेल टाइप सारखं बनवू शकतो. तसंही बनवून खावा, एकदम मस्त आणि चविष्ट हे मंचुरियन लागत आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.